रामटेकमध्ये उभारणार फिल्म सिटी, मंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. विदर्भाच्या प्रगतीसाठी आवश्यक उपक्रम राबवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असून याचाच एक भाग म्हणून रामटेक इथं भव्य फिल्म सिटी उभारली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे. विदर्भातील कलाकारांना आणि तंत्रज्ञांना मुंबईला जाऊन संघर्ष करावा लागतो, हे चित्र बदलण्यासाठी आणि मध्य भारतात चित्रपटसृष्टी विकसित करण्याच्या दृष्टीनं रामटेकची निवड करण्यात आली. याबाबतचा शासकीय निर्णय देखील जाहीर झालाय. रामोजी फिल्म सिटी उभारणाऱ्या तज्ज्ञांची चर्चा झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेकमध्ये आधुनिक सोयींयुक्त फिल्म सिटी उभारण्यात येईल, असंही जयस्वाल यांनी सांगितलंय. या प्रकल्पामुळे विदर्भातील तरुणांना मनोरंजन क्षेत्रात संधी मिळेल, तसेच पर्यटन आणि अर्थकारणाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्याला माहीत आहे की विदर्भाच्या प्रगतीसाठी जे उपक्रम आवश्यक आहे ते सर्व आपण सातत्याने घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मागील अनेक वर्षापासून विदर्भाची अतिशय वेगवान प्रगती होत आहे आणि याच प्रगतीला अधिक चालना देण्यासाठी आपल्या भागातील जे सांस्कृतिक विभागाशी संलग्नित जे लोक आहे, जे चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे, अशा लोकांना मुंबईला जाऊन संघर्ष करणे हे फार अडचणीचे असते. त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था नसते, संघर्ष असतो त्यांच्या जीवनात. तरी देखील आज विद्यमान जी चित्रसृष्टी आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विदर्भाचे लोक काम करत आहे. अनेक लोक या संधीपासून मुकले असतील आणि त्यामुळे हा सेंट्रल इंडियाचे म्हणजे आज खरं म्हणजे हार्ट ऑफ इन्क्रेडिबल इंडिया इज नागपूर. 0 माईल हे देशाचा नागपूरला आहे आणि हे असताना या भागामध्ये एक चित्रपटसृष्टी व्हावी आणि मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये लोकांना रोजगार मिळतो. अनेक प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडते. वेगवेगळ्या पद्धतीने अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि आमचं अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होतं आणि मागच्या सरकारमध्ये शेवटी आम्ही GR काढला. नागपूरमध्ये 3 साईट्सची पाहणी केल्यानंतर रामटेकची जागा निवडण्यात आली. त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आणि आता नवीन सरकार पुन्हा स्थापित झाल्यानंतर विदर्भाच्या प्रगतीसाठी विदर्भामध्ये एक मोठी चित्रसृष्टी निर्माण व्हावी आणि एक नवीन कन्सल्टंट देखील नियुक्त करत आहोत. आमची इच्छा आहे की ज्यांनी रामोजी फिल्म सिटी ज्यांनी अनेक वर्ष काम केलं त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली. ते देखील येऊन इथं पाहून गेले. त्यांना देखील आपण या संदर्भामध्ये त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये एक विदर्भाच्या प्रगतीसाठी आणि सेंट्रल इंडियामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगडचं हा केंद्र आहे, ते देखील इथून जवळ पडते. या सर्व लोकांसाठी एक चित्रपटसृष्टी विदर्भात व्हावी अशी भावना अनेकांची होती. त्यात आता मूर्तरूप या ठिकाणी येत आहे आणि लवकरात लवकर आता माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितल्याप्रमाणे आणि पूर्वी माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी याला खूप प्राधान्याने हाती घेतलेलं होतं आणि तेच आता माननीय आशिष शेलारजी पुढे नेत आहे आणि मला विश्वास आहे की विदर्भाच्या लोकांचं हा स्वप्न लवकर पूर्ण होईल. उदय सामंत यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून एवढी धडपड सुरू आहे. विनायक राऊतांनी टीका केली आहे. जाऊ द्या ना, विनाकारण कुठल्याही माणसाच्या बोलण्याला महत्त्व देऊ नका. ते प्रतिक्रिया देण्यासाठी की गरज मला वाटत नाही त्याची. ते कसं झालं, वैफल्यग्रस्त होऊन काही विधान करत आहे, त्याच्याकडे खूप गांभीर्याने घेण्याची गरज नाही त्यांना. थँक्यू. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जो जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए,
सिलेक्शन के लिए आए हो, जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने कि बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।